दिल्लीतील सीजेपीच्या चलो संसद आंदोलनाने आता देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमार, आंदोलनादरम्यान झालेली हिंसा, विरोधी पक्षांच्या नेत्यांची अटक आणि केंद्र सरकारवर होत असलेले हल्ले यामुळे हा मुद्दा आता राष्ट्रीय चर्चेचा विषय ठरला आहे. दिल्लीतील जंतर मंतरवर हजारो विद्यार्थिनी आणि तरुणांनी चलो संसद आंदोलन सुरू केलं. संसदेकडे मोर्चा निघताच दिल्ली पोलिसांनी बॅरिगेड्स लावून आंदोलकांना रोखलं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली. अनेक आंदोलकांना ताब्यात घेऊन विविध पोलीस ठाण्यांमध्ये आणि डिटेन्शन सेंटरमध्ये हलवण्यात आलं. दरम्यान सोशल मीडियावर 2 प्रकारचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. काही व्हिडिओमध्ये पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर लाठीमार आणि महिलांशी गैरवर्तन झाल्याचा आरोप करण्यात आला, तर काही इतर व्हिडिओमध्ये काही आंदोलकांनी आरएएफ जवानावर हल्ला केल्याचा दावा करण्यात आला. एका व्हिडिओमध्ये जमावानं एका आरएएफ जवानाला लाथ मारून खाली पाडल्याचा आणि त्यानंतर त्याच्यावर हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नाही. या घटनेनंतर काँग्रेससह विरोधी पक्ष आक्रमक झाले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि इतर विरोधी पक्षांचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनासाठी पोहोचले. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी सर्व नेत्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर राहुल गांधी यांनी व्हिडिओत संदेश जारी करत संसदेत विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्याची परवानगी नाकारण्यात आल्याचा आरोप केला. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की देशात वारंवार पेपरफुटी होत आहे. शिक्षण इतकं महाग का झालं आहे? विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही? राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची आणि संपूर्ण प्रकरणावर संसदेत चर्चा घेण्याची मागणी केली. या आंदोलनाला महाराष्ट्रातून मोठ्या राजकीय पाठिंबा मिळाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जंतर मंतरवर पोहोचले. त्यांनी युवा शक्तीला सलाम करत, मी भाषण करायला नाही तर युवा शक्तीला नमन करायला आलो आहे. देशाच्या भविष्यावर लाठीमार होत आहे. सरकार बदललं पाहिजे, अशी जोरदार टीका केंद्र सरकारवर केली. याशिवाय शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेसचे महाराष्ट्रातील अनेक पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्तेही आंदोलनाच्या समर्थनार्थ दिल्लीत उपस्थित होते. दरम्यान केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे की कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात आली, तर विरोधकांचा आरोप आहे की विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी पोलिसांचा वापर करण्यात आला. आता या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षण व्यवस्था, पेपरफुटी, पोलिसांची कारवाई आणि देशातील राजकीय वातावरण यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. आता या आंदोलनाचं पुढचं पाऊल काय असेल? विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकार मान्य करणार का? आणि या प्रकरणावर संसदेत चर्चा होणार का? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.